नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एक उदाहरण आपल्यासमोर घेऊन आलेलं आहे. दोन अपूर्णांकाची बेरीज, परंतु त्यामध्ये छेद मात्र भिन्न असेल. छेद भिन्न असेल तेव्हा काय करायचं आहे? दोन अपूर्णांकाची बेरीज साध्या आणि सोप्या भाषेमध्ये आपल्याला सांगतोय. आपण मागील उदाहरणामध्ये अंश आणि छेद कोणते ते कसे ओळखायचे हे तुम्हाला सांगितलेलं आहे. यामध्ये एक उदाहरण दिलेलं आहे. ते उदाहरण बघा. 2/5 अधिक 3/6. आता याची आपल्याला या दोन अपूर्णांकाची बेरीज करायची आहे. परंतु याचे जर आपण छेद पाहिले तर पहिल्या अपूर्णांकाचा छेद 5 आहे, दुसऱ्या अपूर्णांकाचा जो छेद आहे तो 6 आहे. म्हणून हे समान नाही आहे, हे भिन्न आहे. आणि हे भिन्न असताना बेरीज कशा प्रकारे करायची? तर ते दोन प्रकारे करता येते. एक एलसीएम पद्धतीनं काढून सुद्धा करता येते. परंतु ही एक पद्धत आहे, ही सुद्धा एक मेथड सोपी आहे जर आपण ती लक्षात घेतली तर बघा काय केलेलं आहे. या ठिकाणी दोन छेदांचा गुणाकार केलेला आहे. जसं पहिल्या अपूर्णांकाचा छेद गुणिला दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद या ठिकाणी घेतलेला आहे. त्यानंतर इथे काय लिहायचं आहे? पहिल्या अपूर्णांकाचा अंश म्हणजे हा 2 आणि दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद म्हणजे हा 6, म्हणजे हा तिरपा गुणाकार 2 गुणिला 6 अधिक दुसऱ्या अपूर्णांकाचा अंश गुणिला पहिल्या अपूर्णांकाचा छेद म्हणजे असा तिरपा गुणाकार, म्हणजे इथं आला 3 गुणिला 5. काय होईल? 2 गुणिला 6 इथे साइन 2 12 प्लस 3 गुणिला 5 म्हणजे 15. 5 गुणिला 6 30. मग आता याची बेरीज करू आपण. 10 आणि 10 20, 5 आणि 2 7 27, 27/30 हे असं उत्तर आलेलं आहे. आता याला आपण एलसीएम वापरून सुद्धा काढू शकतो, परंतु ही साधी आणि सोपी आहे. छोटे छोटे जे अंक राहतात त्यावेळेला अशाच प्रकारचा आपण उपयोग करा. जेव्हा मोठ्या संख्या येत असेल, मोठे अंक येत असेल, मोठ्या संख्या येत असेल त्यावेळेला आपण त्या ठिकाणी एलसीएमचा वापर करा. धन्यवाद.